प्रश्न आहे, दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे, बापुडा नाज येते पाये वाटेला पडे. कुसुमाग्रजांचं काव्य आहे. प्रश्न आहे, या पंक्तीतील अलंकार ओळखा. 2019ला शिक्षक पात्रता परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहे. चेतन गुणोक्ती मध्ये काय असतं तर निर्जीव वस्तू किंवा मानवनिर्मित कल्पना आपल्याशी संवाद साधतायत किंवा तशी कृती करतायत असं भासवलं जातं, तो चेतन गुणोक्ती. अन्योक्ती म्हणजे अन्योक्तीचा अर्थच आहे की दुसऱ्याला उद्देशून बोलणे, म्हणजे सरळ ह्याला न बोलता, म्हणजे जसे लेकी बोले सुने लागे प्रमाणे. स्वभावोक्तीमध्ये काय तर एखादा प्रसंग, प्राणी, स्थळ हे त्याचं हुबेहूब वर्णन तिथे त्या पंक्तीमध्ये केलेलं असते. तर पर्यायोक्तीमध्ये काय असतं, सरळ शब्दामध्ये न सांगता अप्रत्यक्ष रीतीने सांगणे, म्हणजे जसं तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहतो म्हणजे तुरुंगात, असा त्याचा अर्थ होतो. तर हा जो वरचं जे काव्य पंक्ती आहे ती अन्योक्तीची आहे, म्हणजे दुसऱ्याला उद्देशून बोलणे.